गीताई अध्याय 2. आत्मज्ञान आणि समत्व बुद्धी किंवा सांख्य योग. संजय म्हणाला, असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रुगाळित करीत असता खेद त्यास हे कृष्ण बोलिला. श्री भगवान म्हणाले, कोठोनी भलत्या वेळी सुचले पाप हे तुझ असे रुचे न थोरास ह्याने दुष्कीर्ती दुर्गती. निर्वीर्य तू नको होवो न शोभे हे मुळी तुझ भिकार दुबळी वृत्ती सोडूनी उठ तू कसा. अर्जुन म्हणाला, कसा रणांगणी झुंजू भीष्म द्रोणांविरुद्ध मी. ह्यास बाण कसे मारू आम्हा हे पूजनीय की. न मारिता थोर गुरुस येथे भिक्षाही मागुनी भले जगावे. ही तेच्छु हे ह्यास वधूनी भोग भोगू कसे भंगुर रक्त मिश्र. ह्यांचाची भावा जय आमुचा की कशात कल्याण असे न जाणो. मारुणी ज्यांते जगणे न इच्छू झुंजावया तेची उभे समोर. दैन्याने ती मारिली वृत्ती माझी धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे. कैसे माझे श्रेय होईल सांगा पायांपाशी पातलो शिष्य भावे. मिळेल निष्कंटक राज्य येथे लाभेल इंद्रासन देवलोकी. शमेल त्याने न तथापि शोक जो इंद्रियांते सुखवीत माझ्या. संजय म्हणाला, असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलुनी शेवटी मीन झुंजेची ह्या शब्दे स्तब्ध राहिला. मग त्यास ऋषिकेश जणो हसत बोलिला करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. श्री भगवान म्हणाले, करिसी भलता शोक वरी ज्ञान ही सांगसी. मेल्या जित्या विषी शोक ज्ञानवंत न जाणती. मी तू आणिक हे राजे न मागे नवतो कधी. तसेची सगळे आम्ही न पुढेही नसू कधी. ह्या देही बाल्यतारुण्य जरावा लाभते जशी तसा लाभे नवा देह. न डगे धीर तो तिथे शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुःखात घालिती. करी सहन तू सारे येती जाती अनित्यते. ह्यांची मात्रा न चालेची ज्या धीर पुरुषावरी. समदेखे सुखे दुःखे मोक्ष लाभास योग्य तो. नसे मिथ्यास अस्तित्व नसे सत्यास नाशही. निवाडा देखिला संती ह्या दोहींचा अशा परी. ज्याने हे व्यापिले सर्व ते जाण अविनाश तू. नाश त्या नित्य तत्वाचा कोणीही न करू शके. विनाशी देह हे सारे बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्सीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव. जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे. दोघे न जाणती काही न मारी न मरेची हा. न जन्म पावे न कदापि मृत्यू होवो निमागे न पुढे न होय. आला न गेला स्थिर हा पुराण
मारोत देहास परी मरेना. निर्विकारची हा नित्य जन्म मृत्यूहुनी पर. जाणे हे तत्व तो कैसा, मारी वा मारवी कुणा. सांडोनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन. तशीची टाकुनी जुनी शरीरे, आत्मा ही घेतो दुसरी निराळी. शस्त्रेन चिरती ह्यास, ह्यास अग्नी न जाळितो. पाणी न भिजवी ह्यास, ह्यास वारा न वाळवी. चिरवे जाळवे ना हा, भिजवे बाळवे हिना. स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन. न देखुये न चिंतुये, बोलिला निर्विकार हा. जानुनी ह्या परी आत्मा, शोक योग्य नसे तुझ. अथवा पाहसी तू हा, मरे जन्मे प्रतिक्षणी. तरी तुझ कोठे येथे, नसे शोकास कारण. जन्मता निश्चये मृत्यू, मरता जन्म निश्चये. म्हणून नटळे त्याचा व्यर्थ शोक करू नको. भूतांचे मूळ अव्यक्ती, मध्य तो व्यक्त भासतो. पुन्हा शेवट अव्यक्ती, त्यामध्ये शोक कायसा. आश्चर्य जो साच ही ह्यास देखे, आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी. आश्चर्य जो वर्णन तेही ऐके, ऐके तरी शून्यची जाणण्याचे. बसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा. म्हणून भूत मात्री तू नको शोक करू कधी. स्वधर्म तोही पाहुनी न योग्य डगणे तुझ. धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. प्राप्त झाले अनायासे स्वर्गाचे द्वार मोकळे. क्षत्रियास महाभाग्ये लाभते युद्ध हे असे. हे धर्मयुद्ध टाळूनी पापात पडशील तू. स्वधर्मासह कीर्तीस दूर सारुनिया स्वये. अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी. मानवंतास दुष्कीर्ती मरणाहुनी आगळी. भिवूनी टाळिले युद्ध मानितील महारथी. असुनी मान्य तू ह्यांच तुच्छता पावशील की. बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु. निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी दुःखद. मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ. म्हणून अर्जुना उठ युद्धास दृढ निश्चये. हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम. मग युद्धास हो सिद्ध न लागे पाप ते तुझ. सांख्य बुद्धी अशी जाण ऐकती योग बुद्धी तू. तोडीशील जिने सारी कर्माची बंधने जगी. न बुडे येथ आरंभ न घडे विपरीतही. जोडा स्वल्प ही हा धर्म तारी मोठ्या भयातुनी. ह्यात निश्चय लाभूनी बुद्धी एकाग्र राहते. निश्चयावीन बुद्धीचे फाटे ते संपत्तीची ना. अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया. वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे. जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव. भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक. त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी. ती निश्चय न लाभूनी समाधीत नवे स्थिर.
तिन्ही गुण वदे वेद, त्यात राहे अलिप्त तू. सत्व सोडू नको सोशी, द्वंद्वे निश्चिंत सावध. सर्वत्र भरले पाणी, तेव्हा आडात अर्थ जो. विज्ञानी ब्रह्मविद्यास, सर्व वेदांत अर्थ तो. कर्मातची तुझा भाग, तो फळांत नसो कधी. नको कर्म फळी हेतू, अकर्मी वासना नको. फळ लाभो न लाभो तू, निसंग सम होऊनी. योगयुक्त करी कर्मे, योग सार समत्वची. समत्व बुद्धी ही थोर, कर्म ती हुनीहीनची. बुद्धीचा आसरा घेतू, मागती फळ दीनते. येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत दुष्कृत. समत्व जोड ह्यासाठी, तेची कर्मात कौशल. ज्ञानी समत्व बुद्धीने, कर्माचे फळ सोडुनी. जन्माचे तोडिती बंध, पावती पद अच्युत. लंघुनी बुद्धी जाईल, जेव्हा हा मोह कर्दम. आले येईल जे कानी, तेव्हा जिरविशील तू. श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी, लाभुनी निश्चय. स्थिरावेल समाधीत, तेव्हा भेटेल योग तो. अर्जुन म्हणाला, स्थिरावला समाधीत, स्थितप्रज्ञ कसा असे. कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. श्री भगवान म्हणाले, कामना अंतरातील, सर्व सोडो निजो स्वये. आत्म्यातची असे तुष्ट, तो स्थित प्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थित प्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता. न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढोनी संपूर्ण, विषयातूनी इंद्रिये. जसा कासवतो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. निराहार बळे बाह्य, सोडी विषय साधक. आतील न सुटे गोडी, ती जळे आत्मदर्शने. करीत असता यज्ञ, ज्ञात्याच्याही मनासही. नेती खेचूनी वेगाने, इंद्रिये दांडगीची की. त्यास रोधूनी युक्तीने, रहावे मतपरायण. इंद्रिये जिंकिली ज्याने, त्याची प्रज्ञा स्थिरावली. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातूनी फुटे काम, क्रोध कामांत ठेविला. क्रोधातूनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धी नाश, म्हणजे आत्मनाशची. रागद्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडूनिया. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे. अयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. इंद्रिये वर्तता स्वैर, त्यामागे मन जायजे. त्याने प्रज्ञा जशी नौका, वाऱ्याने खेचली जळी. म्हणून इंद्रिये ज्याने, विषयातूनी सर्वथा. ओढोनी घेतली आत, त्याची प्रज्ञा स्थिरावली. सर्व भूतास जी रात्र, जागतो संयमी तिथे. सर्व भूते जिथे जागी, ज्ञानी योग्यास रात्रती. न भंग पावे भरताहि नित्य,
समुद्र घेतो जिरवूनि पाणी, जाती तसे ज्यात जिरूनि भोग, तो पावला शांतीन भोग लुब्ध. सोडोनी कामना सर्व फिरे होऊनी निस्पृह, अहंता ममता गेली झाला तो शांतिरूपची. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावतान चळे पुन्हा, टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मेळवी. अध्याय 2 समाप्त.